53 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या गणपतीची मूर्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं जिहाद्यांनी मध्यरात्री मोडून येरवाडा घाटामध्ये टाकली। 15 जून 2025 रोजी मध्यरात्री जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी आणि सार्वजनिक बांधकाम शाखेचे अभियंता अनिल काकडे यांच्या आदेशावरून यंग वर्ल्ड क्लब मित्रमंडळ ट्रस्टची गणपतीची मूर्ती जिहादी कामगारांकडून उचलून येरवाडा घाटावर फरफटत नेऊन टाकण्यात आली। याआधीही यांच्याकडून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंदिरात अंधार ठेवून आरतीस मज्जाव करण्यात आला। हाच प्रकार गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा घडवण्यात आला। हे सर्व कृती हिंदू भावनांवर आणि परंपरेवर दबाव टाकण्यासाठी आहे का? जिल्हाधिकाऱ्यांना महानगरपालिकेला अनधिकृत थडगे चालतात, पण हिंदू मंदिरे मात्र रातोरात मूर्त्यांसहित तोडली जातात। हे कोणतं हिंदुत्ववादी सरकार आहे? आम्ही या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत नंतर नवीन मूर्ती मंदिर पुनरावस्थेचं आश्वासन दिलं, पण आज तागायत कोणतीच कृती नाही। त्यामुळे आमचे 3 मागण्या स्पष्ट आहेत। मूर्ती विटंबना प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई होऊन अटक व्हावी, मूळ जागेवरच गणेश मूर्तीची आणि मंदिराची तत्काळ पुनर्स्थापना व्हावी आणि हिंदू श्रद्धेचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी आणि निलंबन करावं। आम्ही 8 दिवसांची मुदत देतोय, अन्यथा सकल हिंदू समाजाकडून 27 ऑगस्टला पुण्यात आयबी चौकासह शहरभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, याची जबाबदारी शासनावर असेल। जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया।